कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मी ना खूप वर्षानंतर अशा चांदण्याखाली झोपतोय। मी पण। भारी वाटतंय ना? ऑफकोर्स। पप्पा म्हणायचे जिथून चांदणं दिसेल ती जगातली सगळ्यात महागडी जागा। महागडी जागा माहित नाही, पण प्राइसलेस तर नक्की आहे। आजकालच्या जगात ही अशी जागा मिळणं कुठे पॉसिबल आहे? तुला माहितीये, माझी आई सांगायची लहानपणी, ती म्हणायची की आपल्या जवळचं कोणी आपल्याला जेव्हा सोडून जातं तेव्हा त्यांचं ताऱ्यात रूपांतर होतं। पप्पा पण असाच तारा बनून आपल्याकडे बघत असतील ना? असतील। पप्पांनी सवय लावली होती असं झोपायची, म्हणजे डोळे बंद होईपर्यंत ताऱ्यांकडे बघत बसायचं। पप्पांच्या खुशीत छान झोप लागायची, काही विचार नाही, कसलं टेन्शन नाही, काहीच नाही। आता जेव्हा पप्पा वरून बघत असतील तेव्हा तिथेही त्यांना टेन्शन असेलच। मी शांत झोपावं, कसली काळजी करू नये। तुला एक विचारू? विचार ना। काय वाटतं तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, नको सांगूस काही, म्हणजे तुला ऑकवर्ड होत असेल, मला कळतंय, आणि तुला नसेल वाटत काही तरी ठीकच आहे। मला ना खरं सांगायचं तर नाही माहिती मला तुझ्याबद्दल काय वाटतं, पण जे वाटतंय ना ते सुद्धा कसं सांगू हे कळतच नाहीये। काहीतरी नक्की वाटतंय, पण कळत नाही कसं सांगू। एक आयडिया आहे, पण घ्या, गरम गरम खाऊन घ्या आणि कसं झालंय ते सांगा। सांगणार। कमाल। वाह, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आई मला पण दे ना नाश्ता। आणते। काय प्लॅन मग शिवा? अगं आज मी आणि आशू गॅरेजवर जाणार आहोत। आशू गॅरेजवर? हा अगं, म्हणजे काय खूप दिवसात मी गॅरेजवर गेले नाही आणि आज साफसफाई करीन म्हणते सगळी। तू देसाई ऑटोमोबाईल्सच्या मालकाला आशुतोष देसाईला गॅरेज साफ करायला घेऊन जाणार आहेस? त्याचं काय, देसाई ऑटोमोबाईल्सचे मालक खुद्द स्वतः जाऊन तिथे सगळी शहानिशा करणार आहेत, पाहणी करणार आहेत की गॅरेज चकाचक साफ झालंय का नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची जी शिवा आहे
ती आमच्या घरामध्ये खूप छान व्यवस्थित लक्ष देते, सगळ्या गोष्टी सांभाळते. सो मी इथे येऊन तिचं गॅरेज सांभाळणं, ते साफसफाई करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यात कमीपणा काय आलाय? ऐकलंस का दिव्या? अगं माणसं नुसती मोठी असून चालत नाही, माणसाचं मन बी मोठं असायला लागतंय. आणि आशूचं मन लई मोठं आहे. थँक्यू आजी. नाहीतर तुम्ही आंघोळ करायची आणि झोपायचं, दुसरं काय येतंय? जावई बापू कुठे आहेत ग? तो झोपलाय अजून. जावई बापू, मी काय म्हणते, तुम्हाला गॅरेजला जायची गरज नाहीये. म्हणजे शिवानी आणि पाना गँग बघून घेईल ना सगळं, सगळी साफसफाई करतील ते. काकू हे बघा, तुम्ही मला मुलासारखं मानता, मग जावयासारखं का ट्रीट करता? जाऊ दे की मला. अगं वंदे, जाऊ देत ग. अगं ह्या समद्याची आशूला आवड आहे. आशू जा बरं का, नाही तर नुसती आहेतच आंघोळ करायची नि झोपायची माणसं घरात. येतंय काय दुसरं? बरं चला आवरा, आधी आपल्याला मार्केटला जायचंय, मग जायचं तिकडे गॅरेज. चला चला चला, आता आपण नाश्ता करूया. पण जेवायला घरीच या, आम्ही वाट बघतोय. हो. चंदन, चंदन उठ ना, उठ. कोण? काय झालं यार दिव्या? ते किती वेळ झोपशील? मी इथे शिवाची झोप कशी उडेल ह्याचा विचार करते आणि तू झोपा काढतोयस. अगं आता काय झालं बाई? माझ्याकडे एक आयडिया. नको रे बाबा. चंदन ऐक तर. दिव्या राणी, तुझ्या आयडिया फार महागात पडतात ग. अरे ऐक ना प्लीज. शिवा आणि आशू ना गॅरेज साफ करायला गेलेत. मी पण जाऊ त्यांच्या बरोबर, मला काही प्रॉब्लेम नाही. अरे तुला गॅरेज का साफ करायचंय? अगं मग करू दे ना त्यांना साफ, मी झोपतो. अरे नाही, तू मला पैसे दे गॅरेज रिनोव्हेट करायला. दिव्या, तुझी झोप पूर्ण नाही झाली का? इकडे माझ्या जवळ. ए हट, तू मला गॅरेज रिनोव्हेट करायला पैसे द्यायचे, मग मी माच करणार की माझा नवरा पण दिलदार आहे. दिव्या, तुला ही लहान मुलांची भांडणं वाटत नाहीत का ग? हा, तू मला पैसे देणार आहेस बास. अरे मी कुठून आणू यार पैसे? एकतर ते बाबांनी एकच अकाउंट चालू ठेवले, तर ते पैसे नाहीत, मी नाही देऊ शकत. जा शी यार, मग काय फायदा तुझा श्रीमंत असण्याचा? अगं दिव्या, फायदा फक्त श्रीमंतीचाच घ्यायचा नसतो राणी. बरं चल, एवढं तर कर, साफसफाईला काही माणसं मागव. मग मी शिवाला सांगते की अख्खं गॅरेज आम्ही नव्यासारखं करणार आहे आणि पैसे तू दिलेत. अगं पण ते करतायत ना साफसफाई, तर कशाला मरायला पैसे घालायचे त्याच्यात? कारण मला तिला दाखवायचंय की मी काय येते. चल उठ आता, उठ आता, लवकर फ्रेश हो आणि चल. चल, जा ना. झोपू पण देत नाही यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.